नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। तर बघा मैत्रिणींनो, आज आपण दिवाळी स्पेशल अशी ब्लाऊज डिझाईन बनवणार आहे। तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, पाठीमागच्या गळ्याची उंची जी आहे ती 8.5 इंच आहे, मुंडा आहे तो 5.5 इंच आहे आणि शोल्डरसुद्धा आहे तो 5.5 इंचाचा आहे। तर बघा मी खडूनी जसं मार्किंग करून घेतलेलं आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही गळा कटिंग करून घ्या। त्याच्यानंतर आपण बघा काय केलेलं आहे, मेन फॅब्रिक सरळ ठेवलेला आहे आणि अस्तर जे आहे ते त्याच्यावरती आपण ठेवलेला आहे आणि पिना लावून घेतलेले आहेत। तर बघू शकता तुम्ही। तर गळ्यावरून अशी आपल्याला 1/2 इंचाची शिलाई मारून घ्यायची आहे। तर आपला कपडा सरकत असेल तर आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे, हळूहळू शिलाई मारायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला बघा पिना काढून घ्यायच्या आहेत। पाठीमागच्या सुद्धा बाजूला मी काय करते, 1/2 इंचाची शिलाई मारून घेते आणि आपले काय करायचं आहे, तर आपण गळा जो आहे तो फोल्ड करतो। तर बघा अगोदर गळ्याच्या आतला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून घेते आणि गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे, ज्यामुळे आपल्या गळ्याचा शेप जो आहे तो एकदम सुंदर असा येणार आहे। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल, ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल। तर बघा आपण गळा जो आहे तो पलटवून घेतलेला आहे आणि पाठीमागच्या बाजूवरती आपण शिलाई मारून घेतोय, बघू शकता तुम्ही। तर बघा आता गळ्यावरती आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे, आपला अस्तर बाहेर दिसणार नाही अशा पद्धतीमध्ये तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन सोडत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला कमर उंचीची बाजू आणि मुंड्याची सुद्धा बाजू जी आहे शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा जो काही कपडा होईल तो आपला कट करून घेणार आहे। तर बघा दोन्ही बाजू शिलाई करून झालेल्या आहेत। आता एक्स्ट्रा जो कपडा आहे तो मी कट करून घेते, ज्यामुळे आपला बॅक पार्ट जो आहे तो रेडी होणार आहे। तर बघा आपला बॅक पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे। आता पाठीमागची टक्स मारून घेते, ज्यामुळे आपला ब्लाऊज जो आहे तो पाठीमध्ये परफेक्ट बसतो। तर पाठीमागचे टक्स जे आहेत ते 4.5 इंच उंच आणि अर्धा इंच रुंदीचे घ्यायचे आहेत। तर बघा आपला बॅक पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे। आता मी काय केलेलं आहे, बॅक पार्टचा मध्य काढलेला आहे, बॅक पार्टची घडी घातलेली आहे आणि पेपर घेतलेला आहे। तर पेपर आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि घडीवरती आपल्याला बघा कसा गळा ठेवायचा आहे। तर बघा मी काय केलेलं आहे, पेपरची घडी जी आहे समोरच्या बाजूला ठेवलेली आहे आणि आपला बॅक पार्ट आहे तो त्याच्यावरती ठेवून मार्किंग करून घेतलेला आहे आणि त्याच्या बाहेरून आपण कपडा थोडासा कट करून घ्यायचा आहे त्या मार्किंगच्या। तर बघा हे मार्किंग जे आहे तुम्ही समोरच्या बाजूवरती पूर्ण गळ्यावरती सुद्धा करून घेऊ शकता। तर बघा आता मी काय केलेलं आहे, तर मध्य काढून घेतलेला आहे, त्याचा घडी घातलेली आहे पेपरची आणि पेपरचा मध्य काढायचा आहे आणि मध्यापासून आपल्याला बघा एक पायपिंग तयार करून घेतलेला आहे मी आणि या पायपिंगचे आपल्याला एकूण 8 तुकडे करायचे आहेत। तर बघा कसे केलेले आहेत, तर मध्य जो जिथं आहे तिथं आपल्याला थोडं मध्यापासून अर्धा इंच अलीकडे येईल अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे पट्ट्या ज्या आहेत नॉडच्या त्या लावून घ्यायच्या आहेत आणि त्या पट्ट्याच्या मधलं अंतर जे आहे ते 1/2 इंचाचं ठेवायचं आहे, बघू शकता तुम्ही। आणि प्रत्येक पट्टीला मी जे पिनअप करून घेते आहे, प्रत्येक पट्टी जी आहे ती आपण पिन लावून अटॅच करतोय, ज्यामुळे पट्ट्या ज्या आहेत त्या आपल्या सरकणार नाहीत। आता दुसऱ्या बाजूच्या पट्ट्या लावताना आपल्याला काय करायचं आहे बघा, पट्टी जी आहे पहिल्या 4 पट्ट्या त्याच्यामधून आपल्याला ओवून घ्यायच्या आहे, एक पट्टीच्या खालून आणि एकदा पट्टीच्या वरून, अशा 4 पट्ट्या आपल्याला ओवून घ्यायच्या आहेत आणि मध्यभागी सुद्धा आपला त्रिकोण आला पाहिजे, गळ्याच्या मध्यावरती आपला त्रिकोण येईल अशा पद्धतीमध्ये मी या पट्ट्या लावून घेते आणि पिना करून घेते। तुम्ही बघू शकता जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच पद्धतीमध्ये अशा पट्ट्या ज्या आहेत त्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत। तर बघा गळा जो आहे तो आपला एकदम सुंदर असा रेडी होणार आहे। तर तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, कुठेही स्किप न करता। ज्यावेळेस अशा मधून तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। आता या 4ही पट्ट्या आपल्या लावून झालेल्या आहेत। आता काय करणार आहे, मी पट्ट्याचं अंतर सारखं येण्यासाठी पट्ट्यावरून शिलाई मारणार आहे गोल राऊंड, जसं आपल्या गळ्याचा राऊंड आहे त्या पद्धतीमध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि पट्ट्यासुद्धा व्यवस्थित अंतरामध्ये सरकवून घ्यायच्या आहेत। ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने अगदी तुम्हाला परफेक्ट अशी शिलाई मारून घ्यायची आहे।
तर बघा हळूहळू शिलाई मारून घ्या, ज्यामुळे तुमच्या पट्ट्या ज्या आहे सरकणार आहे. पिनअप केलेला आहे तरीसुद्धा त्या डिझाईन व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला हळूहळू शिलाई मारायची आहे. तर बघा आता एक्स्ट्रा जो काही पट्ट्या होतील आपल्या किंवा कपडा जो एक्स्ट्रा होणार आहे तर तो मी कट करून घेतलेला आहे. तर बघा आता गळ्यावरती लेस मी अगोदर लावून घेतली, त्याचा व्हिडिओ कुठे गेला तो काही सापडला नाही. तर बघा आता हा पेपर जो आहे तो व्यवस्थित आपल्या गळ्याखाली ठेवायचा आहे आणि आपल्या पट्ट्या व्यवस्थित मध्यावर येतील अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा एकदम सुंदर असा गळा जो आहे तो आपला रेडी झालेला आहे. आणि मधला जो पेपर आहे तो आपल्याला कटिंग करून काढून घ्यायचा आहे. बघा ओढून निघतो तो पेपर, तर तो ओढून काढा किंवा तुम्ही कट करून काढा. तर अशा पद्धतीने आपली डिझाईन रेडी झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.